पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लक्ष्मी केशव अहो उठून कशाच बसलात? सावकाश जरा पडून राहायचे ना, अंगात शक्ती नाही अगदी तुमच्या. अगं पडूनच तर होते, पडले तर ढास लागते, म्हणून उठून बसावं म्हटलं तर अंग दुखू लागते. काय करावं तेच कळत नाहीये बघ. लक्ष्मी केशवा अहो अंग तापले किती तुमचे, ज्वर बळावला वाटतं. तुम्ही आधी हा काढा घ्या पाहू. वैद्य बुवांनी पाठवलाय. नाही भामे, बाकी काही सांग पण हा काढा मात्र नको बाई. भयंकर कडवट चव आहे त्याची. अहो असे करून कसे चालेल? हवं तर मी तुम्हाला गुळाचा खडा आणून देते नंतर. नको ना भामे. घ्या घ्या. आणि आता जरा थोडा वेळ स्वस्थ पडून राहा. घराकडे पाहते मी. बघ बाई कशी अशी अचानक आजारी पडले मी. सगळा भार नेमका तुझ्यावर पडला बघ. अहो असं काय म्हणताय? कुणी हौस म्हणून का आजारी पडतं, का ठरवून आजारी पडतं? सणासुदीची दगदग झाली तुम्हाला, तेच काय ते निमित्त. थोडासा आराम केलात ना म्हणजे बघा कशा चटकन पदर खोसून पुन्हा उभ्या राहाल ते. आणि सासूबाई आता तुमचं सुद्धा वय झालंय म्हटलं, त्याचीच लक्षणे आहेत ही सारी. हो का? बर पहा बरं, मला आराम करायची सवय लागली ना, तुझं कठीण होईल. सावकाश तुम्ही पडा जरा, मी तुमच्यासाठी गुळाचा खडा आणते. नाही भामे तू बैस, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय? भामे तुझा नवरा इतक्या दिवसांनी घरी परतला, घरात सण आहे, तू 4 दिवस सुद्धा त्याला घरी थांबू शकली नाहीस. कशी ग तू अशी? काय उपयोग सासूबाई, बोलले की माझंच तोंड दिसतं. आणि हे काय, मला जायचे आहे, मला काम आहे, माझे ठरले आहे असं म्हटलं की झालं. आपण काय बोलावं? अगं पण असं करून कसं चालेल भामे? बाळला सुद्धा जाणीव नको का व्हायला की तू आता एकटा नाहीये? मी पुन्हा पुन्हा तुला हेच सांगते, पण आता बाळलाही समजायला हवं ना की त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझा काहीतरी विचार हवा, तुझी काळजी हवी. असं नाही वाटत का तुला? नाही नाही अहो, तशी खरंच काही अपेक्षा सुद्धा नाही माझी. खरं तर इतर वेळेस हे असं काही म्हणाले असते, निघून गेले असते ना, तर मला रागच आला असता त्यांचा. पण यावेळेस सांगू का, मला की नाही त्यांची काळजीच वाटली जास्त. भामे तुमचं काही बिनसलं नाही ना? अहो नाही नाही, तसे काही सुद्धा नाही खरेच. पण ह्यांचे मात्र काहीतरी नक्की बिनसले. तसे बोलले नाहीत काही माझ्याजवळ नेमकेपणाने की नक्की काय होतंय, पण आपण ओळखतो ना. मला म्हणाले, माझ्या मनात विचारांचं जे काहूर चाललंय ते तुला कसं कळावं? आता खरंच मला कसं कळावं नेमकं काय आणि कशावरून वादळ चाललंय यांच्या मनात? आता तू म्हणतेस तेव्हा माझ्या लक्षात येते, आज पूजेत सुद्धा त्याचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं बघ. आणि म्हणूनच मी सुद्धा थांबवलं नाही यावेळेस त्यांना. पण आपले काळजी म्हणून बोलून बसायचो, आणि इकडचा जमदग्नीचा अवतार तर ठाऊक आहेच आपल्याला. कावळा बसायला आणि फांदी तुटायला निमित्त. नाही म्हणूनच म्हटलं होऊ दे यांच्या मनाप्रमाणे. जायचे आहे ना, जा, अगदी जा, पण मन शांत ठेवा. मला वाटतं सासूबाई, कधी कधी जो काही यांचा त्रास आहे ना तो मला होऊ दे, मी सहन करेन सारे काही. पण असे गप्प राहून भलते सलते निर्णय घेऊ नका, ज्यामुळे आपल्या सर्वांना पश्चाताप करावा लागेल. आणि मला तर अगं भामे ऐक तरी. भामे गेली. कसा होणार आहे या दोघांचा संसार?
तो बाळ असा आणि ही बाळला सुद्धा हिचं मन समजत कसं नाही देवच जाणे. लक्ष्मी केशवा सांभाळ. हे काय हा अजून आलाच नाहीये. मला वाटलं मला जायला विलंब झाला पण या पठ्ठ्याचा काय अजून पत्ताच नाही. रामकृष्ण रे पचन म्हणावे की काय. आता येऊ दे त्या बळवंताला. चांगला धारेवर धरतो वेळेवर का नाही उगवलाच म्हणून. हा कुठून प्रकटला? धरतीमधून की नदीमधून? तुझे आव असलेले मुख जरा झाकतोस का? काय त्याची दुर्गंधी त्या नदीच्या तटापर्यंत पसरली. माझ्या जेवणावर जाऊ नको. मुळात खावेच कशाला अपचन होईपर्यंत. तू इथे कसा ते सांग. का मी काय वेळेआधी येऊ शकत नाही का काय? हे तसं नाही. मला वाटलं एवढी थंडी आहे म्हणजे अंथरुणातच लोळत असशील. काट्याने काटा काढावा हे मला कोणी सांगितले? तूच. आणि आता तूच विसरलास होय रे. व्यायामात आता मलाच तुझा गुरु व्हावे लागेल असे दिसते. म्हणजे तुझा व्यायाम देखील करून झाला? अर्थात ठरल्याप्रमाणे आलो आणि जोर बैठका मारल्या. अरे एवढा घाम येईपर्यंत व्यायाम केलास? ओले त्याने वाटावे इतका? अरे मूर्खा, व्यायाम केला वाटलं अजून ऊर्जा शिल्लक आहे आपल्यात. मग समोर नदी दिसली. म्हणजे दुसऱ्याच क्षणी सूर मारून मोकळा की काय? अर्थात या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर आणि पुन्हा माघारी. एक चक्कर मारली आता असे तरतरीत वाटतंय ना. बळवंता जरा देखील भय वाटले नाही तुला हे करताना? अरे तुझा आज इतका महत्वाचा दिवस आहे आणि हे पराक्रम केलेस तू. आजारी पडला असतास तर? दिवस आहे ना महत्वाचा. मग दिवसाची सुरुवात अविस्मरणीय करतोय मी, दुसरे काही नाही. आणि बरं का दाजी, पराक्रम अजून केलेले नाही, करण्यास निघालेलो आहे. बळवंता, अरे वादविवाद स्पर्धा तुझी आहे पण दडपण मलाच आले. बलवंताला पाहिलंस? नाही. अरे नाही काय नाही म्हणतोयस? आता नाही पाहिलं म्हणल्यावर नाहीच म्हणणार ना. पण मग शोध त्याला. अरे स्पर्धेच्या वेळेनंतर पोहोचला तर काय उपयोग आहे? त्याला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. बळवंत कुठे? हा, आम्हाला वाटलं तो तुझ्या सोबत येतोय. घ्या म्हणजे आलाच नाही का तो अजून? तरी मी त्याला सांगत होतो एवढ्या थंडीत नदीत पोहायला जाऊ नको, तरी शहाणपणा करत गेला पोहायला. आता पडला असणार आजारी. ह्याचा हट्टीपणा ना त्याच्या चांगलं येणार एक. भवतः का चिंता असती? घ्या, आत्ता आलायस होय. आम्हाला वाटलं की तू येणारच नाहीस. का? अरे कर्वे आणि बाकीचे स्पर्धक येऊन बसलेत. मग बसू द्या की. अजून 11 वाजण्यास किमान 5 मिनिटे आहेत. कशावरून सांग? कशावरून? सावली पहा. सावली पायरीच्या थोडी मागे. पायरीपर्यंत पोहोचली की वाजले 11. वा, घ्या. ह्याला म्हणतात ज्ञान. बळवंता, तू कशाला घेतो स्पर्धेत भाग? नेहमीप्रमाणे विजयी तूच होणार आहेस. असा कोण आहे जो तुझ्याशी वाद घालू शकेल? कोण आहे तो महाभाग? नाही 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 नाही, मीच हे मानत नाही. मुळात मी विजय पराजय यासाठी स्पर्धा करीतच नाही. अनेक विद्यार्थ्यांचे विविध विषयांवरचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात आणि तेच आपल्या ज्ञानात भर पाडते. माझे म्हणणे असे आहे की याच उद्देशाने स्पर्धा भरवली जावी, दुसरे काही नाही. चला टिळक्या, अगदी बरोबर बोललास. तर अरे अशा माध्यमांमधून तर विचारांची देवाणघेवाण होते. ज्ञानाचा आणि विद्येचा प्रचार आणि प्रसार देखील होतो. आणि हीच आपली परंपरा आहे जी आपल्या भूमीस पाश्चात्यांपेक्षा वेगळी ठरवते. म्हणूनच सांगतोय बरं का, तुम्ही सर्वांनी प्रत्येक स्पर्धकाचे विचार अगदी मन लावून ऐकायचे. ते महत्वाचे आहेत.
कारण आजचा उत्तम श्रोता हाच उद्याचा उत्तम वक्ता होतो आणि ज्ञानी मनुष्य देखील होतो. काय दाजीपंत, तुमचं काय? तुम्ही स्पर्धेत सहभागी होणार आहात की नाही? मी सर, कुस्तीची स्पर्धा असती ना तर भाग घेतलाही असता आणि जिंकलोही असतो. पण हे मैदान बळवंताचे. होय तर विषय कोणताही असो, वेदांपासून ते गणितापर्यंत बळवंतास प्रत्येक विषयातील ज्ञान मुखोद्गत आहे. नाही 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 रे बाबा. टिळक्या, या आधीची प्रत्येक स्पर्धा तू अगदी सहज जिंकत आलास. अर्थात तुझी हातोटीच आहे म्हणा ते. पण बाळ, या वेळेचा मार्ग वाटतो तितका सुकर नाही बरं का. का यंदा असं काय होणार आहे? बरं का टिळक्या, या वेळेला तुला तुझा प्रत्येक शब्द आणि त्या शब्दामागील विचार अगदी मोजून मापून वापरावा लागणार आहे. इतकंच कशाला, तुझ्याकडे असलेला ज्ञानाचा संचय कसा वापरायचा आणि कधी वापरायचा याचा देखील कस लागणार आहे. परंतु सर, नेमके काय कारण दडले यामागे? काय कारण दडले आहे असे विचारू नकोस, यामागे कोण दडले आहे असे विचार. कोण दडलंय? चाणाक्ष बुद्धिमत्ता, ओघवती वाणी, जिला गर्भरेशमी जरीसारखी मुद्देसूद मांडणीची किनार, डोळ्यांमध्ये प्रचंड तेज, तरीही ओथंबणारी वेदना आणि या सर्वांवर सुवर्ण मुकुटाप्रमाणे लखलखणारा प्रखर विद्येचा महासागर. नाव काय यांचे? ज्ञानाचा तेजस्वी प्रभाकर, गोपाळ गणेश आगरकर. दाजी, तुला आठवतंय काल आपण बोलत असताना एका मुलाच्या हातून ट्रंक पडली, त्यातून सामानही खाली पडले. तो वसतिगृहाकडे चालत येत होता तो? होय, तोच हा मुलगा. स्पर्धेसाठी आलाय तर. गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपल्या महाविद्यालयानं वादविवाद स्पर्धा आयोजित केली आहे. नावात जरी विवाद हा शब्द असला तरी एकमेकांमध्ये संवाद साधणे हाच स्पर्धेचा मूळ हेतू आहे. त्यामुळे या स्पर्धेला वाद प्रतिवाद स्पर्धा असं म्हणूया. काही विद्यार्थी अतिशय लांबून आले आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचंही अगदी मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध विषयांवर विविध विचार आणि मतप्रवाह आपण ऐकूया आणि आपलं ज्ञान वृद्धिंगत करूया, हीच अपेक्षा आहे. अधिक वेळ न घालवता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो निळकंठ बापट आणि विश्वनाथ कर्वे यांना.
मुळात चालीरीती आणि परंपरा हे आपले जीवन सोयीचे आणि नियमबद्ध करण्यासाठीच आहे, आणि त्यांचे पालन केले नाही तर सर्वत्र स्वैराचार फोफावेल. ते मान्य असेल आपल्याला? चालीरीती आणि परंपरा ही गुलामगिरीची सूक्ष्म आणि तीक्ष्ण रूप आहेत. दे आर ॲडिक्टिव्ह टू द सोसायटी. परंपरा निर्माण केल्या जात नाहीत, त्या रुजवल्या जातात राज्यकर्त्यांकडून आपलं वर्चस्व टिकवण्याच्या स्वार्थी हेतूने. आज आपल्या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता आहे. ते त्यांच्या परंपरा, त्यांच्या चालीरीती आपल्यावर लादू पाहत असतील तर ते मान्य होईल आपल्याला का? परंपरा त्यांच्या काय किंवा आपल्या काय, तुमच्या हेतूने जीवन नियमबद्धच होईल ना. मग आक्षेप कसला? परंपरा आणि चालीरीती यांच्या मागे फक्त स्वार्थ आणि राजकारण एवढंच दडलंय, बाकी काही नाही. जीवन हे विज्ञान आहे ज्याचं सूत्र एकच. जे समोर दिसत नाही ते मानायचे नाही, आणि जे डोळ्यास दिसते मग ते कितीही विदारक असले तरी ते झाकायचे नाही. कर्वे, यावर काही प्रतिवाद आहे का? जीवन म्हणजे फक्त विज्ञान नव्हे. ते गणित देखील आहे. जे घडते, जे दिसते, त्या समस्येची उकल कुठल्या सूत्रानं होऊ शकेल याचा शोध म्हणजे जीवन. ते सूत्र हे एक असं शस्त्र आहे ज्याने आपले जीवन मार्गस्थ होऊ शकेल. वा टिळक्या, कर्वे, बापट, परंपरेपासून सुरू झालेले सत्र इथे येऊन थांबलंय. आता मी तुम्हा दोघांना वाद प्रतिवाद करण्यासाठी हाच विषय देतो. शस्त्र की शास्त्र? आता तुम्ही दोघेच निवडा, तुम्हाला कुठला विषय हवा तो. मी निर्विवाद शस्त्र. अगरकर, आता तुला शास्त्रच निवडावं लागेल. मी शास्त्रच नव्हे, शास्त्रानेच मला निवडलंय. मी गोपाळ गणेश आगरकर. बळवंत गंगाधर टिळक. मनुष्य हा परिस्थितीचा गुलाम असतो. परिस्थिती त्याच्यावर अन्याय करत असते, त्याच्यावर जुलूम करत असते, आणि म्हणून तो हतबल होतो, कारण त्याच्याकडे प्रतिकार करायला शस्त्र नसते. ज्या दिवशी त्याच्या हाती शस्त्र येईल तेव्हा तो जगातल्या कुठल्याही अन्यायातून, कुठल्याही गुलामगिरीतून स्वतःची सुटका करून घेईल. आज देशात चाललेले जुलमांचे प्रसंग पाहताना हेच लक्षात येते की आपल्या हाती शस्त्र नाही म्हणून आपल्याकडे मनोबल नाही. त्यामुळे शस्त्राला पर्याय नाही. परिस्थिती ही कायमच प्रतिकूल असते, ती काही आपल्या हाती नाही. हा, आपण तिचे गुलाम व्हायचे की नाही हा निर्णय मात्र आपल्या हाती असतो. तुम्ही जी गुलामगिरी पाहत आहात तिचा विमोड करण्याकरता शस्त्र उपयोगी पडतील कदाचित, पण ज्या मानसिक गुलामगिरीमध्ये आपला समाज खितपत पडलाय त्याला बाहेर काढायचे असल्यास शास्त्राशिवाय पर्याय नाही. जगाचा इतिहास उघडून बघा, कुठलाही सेनानी बघा, जेव्हा ते सशस्त्र होते तेव्हाच विजय प्राप्त झाला. शस्त्रे घडवतात ती फक्त युद्धे, या उलट शास्त्र नवी दृष्टी, जगण्याचे नवे आयाम देतात. शस्त्रे प्राण घेतात
शास्त्र जीवन घडवतं. शस्त्राची ताकदच ही आहे की आपल्या हाती शस्त्र असेल तर कुणीही आपला आवाज दाबू शकत नाही. शास्त्र हाच असा आवाज आहे जो जगण्याची दिशा ठरवतो. आगरकर बुवा, समोरून एखादा शत्रू चालून आला आणि तो तुमचा जीव घेणार असेल तर जिवंत राहण्यासाठी काय काम येईल सांगा पाहू. तुमचे हे शास्त्र का हाती असलेले शस्त्र?